सानिध्यात राहणार. मग विस्मरण हे महत्वाचं आहे. इथे विस्मरण पाहिजे तेव्हा तिथे स्मरण होईल. एकाच वेळेला एका मॅनेमध्ये 2 तलवारी राहतात का? नाही राहत. तसंच आहे, तुमच्या एका मोबाईलला 2 सिम कार्ड राहत असतील, पण एका वेळेला चालतं एकच. चालतात का दोन्ही सिमवर एकाच वेळेला फोन आला आणि तुम्ही एकाच वेळेला एकाच मोबाईलवर दोन सिमवरला बोलताय, असं करून दाखवा बघू. अरे मोबाईलमध्ये नाही करू शकले तर तुमच्यामध्ये कसं होईल? त्याच्यात त्याचं सॉफ्टवेअर नाही सापडलं, आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कसं होईल? म्हणजे एका वेळेला आम्ही परमेश्वर आणि संसार दोन्ही एकत्र करू शकत नाही. मग संसाराच्या ठिकाणी संसार करा, अहिक उपभोगाच्या ठिकाणी अहिक उपभोग घ्या, परंतु त्याच्यातून बाहेर पडून तुमच्या दुसऱ्या मार्गाने तुम्हाला पारमार्थिक जे मार्ग आहे त्याने तुम्हाला आध्यात्मिक उन्नती साधण्याकरता मोक्षाच्या मार्गाने चालणं आवश्यक आहे. आज या ठिकाणी आपण सगळे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला खूप उपदेश केले. त्याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींचे मराठी श्लोक आहेत, दासबोध आहेत, आत्माराम आहे, खूप गहन विषय आहेत. आज त्याची अभ्यास करण्याची गरज आहे. त्या अभ्यास करून त्याच्यामध्ये आपण आपलं मन आणि बुद्धी या मार्गाने ते प्राप्त करून घेण्याकरता हे सगळे ग्रंथ आहेत. समर्थ रामदास स्वामींनी सांगितले की मी जरी गेलो असलो तरी दासबोध हा माझा सुप्रसिद्ध ग्रंथ आहे, तोच मी आहे. आणि तोच मी असल्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास करा. स्पष्ट आहे, पडको मूर्खाची लक्षणं दिली आहेत, मूर्खाची लक्षणं दिलेली आहेत, सगुण निर्गुण निरूपणं दिलेली आहेत, सगळ्या गोष्टी स्पष्टपणे दिलेल्या आहेत तिथे. फार मोठा आता विषय त्याच्यात घेता येत का आपल्याला, पण स्पष्टपणे सगळं तिथे दिलेलं आहे. थोडं आपण जर त्याचं वाचन केलं, थोडं त्याचं समजून घेण्याचा प्रयत्न केला, पारायण करून काय नाही म्हणा, प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. एक श्लोक जरी आपल्याला समजला तरी खूप होतं, परंतु तो एक श्लोक जो समजला आहे तो माझ्या जीवनात कशा पद्धतीने वापरायचा हा मात्र आपला भाग आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. एक श्लोक घेतला आपण आणि मी ह्याच श्लोकाच्या आधारावरती जगेन, बाकी मी सगळं विसरून जाईल. आपोआप तुम्हाला परमेश्वर प्राप्त होईल. कारण ही सगळी जी गोष्ट आहे, उपासनेला दृढ चालवावे, उपासना ही तुम्हाला घ्यावी लागते. सर्वामुखी मंगल बोलवावे, भूदेव संतांचे, तर तुम्हाला जेवढे भूदेव संत दिसतील त्यांच्यापुढे नमन केलं की काही ना काहीतरी आपोआप तुम्हाला मिळणार. उपासना जी कोणी दिली असेल तुम्हाला गुरूंनी, ती जर तुम्ही दृढपणे चालवली तर तिथे तुमचा मार्ग सुकर होणार. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती होते. आणि या भगवंताच्या प्राप्तीच्या माध्यमातून आम्ही सद्गुरूंनी दिलेली जी आपल्याला ठेव आहे ती मात्र आपण आपल्या हृदयात साठवून आपण आपल्या पुढच्या पिढीला देण्याची तयारी ठेवण्याची आवश्यकता असते. ती आपण डेव्हलप केली नाही तर दुसऱ्याला देता येणार नाही. एखादी गोष्ट आपण शिकल्याशिवाय जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करणे सोडावे सगळं जण. म्हणून आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे, आपल्याला काहीतरी अनुभूती घेतली पाहिजे, आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि जे आपल्याला अनुभूती आलेली आहे ती इतरांना, लोकांना, सर्वांना देता आली पाहिजे. जे आपल्याकडे ज्ञान आहे ते दुसऱ्याला दिल्यानंतर ते वृद्धिंगत होते, कमी होत नाही. पैसा दुसऱ्याला दिल्यानंतर कमी होतो असं लोक म्हणतात. मग कशाला तिरुपतीला जाता, तिथे देता, मग तिरुपतीला दिल्यानंतर कमी होईल ना तुमचा पैसा, म्हणजे होतो का? नाही. तिथे काय म्हणतात, तिरुपतीला मी देऊन आलो, आता मला आणखीन दसपट मिळेल ना. मग हा विश्वास पाहिजे. माझ्याकडे असलेलं जर मी दुसऱ्याला दिलं तर माझ्याकडे आपोआप ते येईल, परत मला मिळेल. मग मी देत राहिलं पाहिजे. देणाऱ्यांनी देत राहावं, घेणाऱ्यांनी घेत राहावं, पण दिले ते ज्ञान द्यावं. ते ज्ञान दिल्यानंतर आपलं ज्ञान वृद्धिंगत होते, आणखीन आपल्याला ज्ञान प्राप्त होते आणि आपण जीवनाच्या त्या पायरीवरती त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्याकरता आपल्या शेवटच्या क्षणाच्या आधी पोहोचतो. हे महत्त्वाचं. मृत्यूपूर्वी आपल्याला मृत्यू दिसला पाहिजे. मृत्यूपूर्वी आपल्याला त्या परमेश्वराचं चिंतन आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे झालं पाहिजे. मला मृत्यूची भीती असताच कामा नये. का? कारण काय, मृत्यू शरीराचा आहे, माझा नाही आहे.
मग मृत्यू जर शरीराचा आहे, माझा नाही आहे, तर मग मी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलं तर ते कशा करता? परमेश्वराच्या प्राप्ती करता. मग मला परमेश्वराची प्राप्ती झाली आहे ह्याची अनुभूती पाहिजे. मग त्या ठिकाणी काय होतं? तो समाधानी असतो, तो सुखी असतो, तो शांत असतो, त्याला काहीही करावं लागत नाही, तो काहीही करत नाही. जे जीवनात चाललेलं आहे ते पाहतो आणि त्याप्रमाणे तो पुढे जातो. आपलं जीवन हे असं व्हायला पाहिजे. मग त्यानंतर शांत आणि समाधानी आपल्याला राहायचं असेल तर ऐश्वर्याची प्राप्ती करून घेण्याचे मार्ग जे आहेत ते आपण सातत्याने चालवले पाहिजेत. एवढंच आपण या ठिकाणी आजचा हा हे करूया. ज्यांना 2 शब्द गुरूंबद्दल बोलायचे असतील त्यांनी सगळ्यांनी आपल्या गुरूंचा अनुभव कथन करायला हरकत नाही. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण या ठिकाणी सगळ्यांना संधी देणार आहोत की त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या या आध्यात्मिक मार्गामध्ये उन्नती करण्याकरता आपण ज्या उपासना किंवा साधना करतो आहोत त्याचा जो आपल्याला अनुभव असेल तो इथे कथन करावा. जय जय.